भरणेकर यांचे पिताश्री त्यांचं साईस्टार क्रिकेट संघ विगार ग्रामीण विकास आघाडी बिगर यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत है। 236 मैदान के ऊपर बिल्कुल शानदार मुकाबला दोनों टीमों के बीच में यहाँ पर खेला जा रहा है। एक मुकाबला दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला, हर तंगीज मुकाबला दोनों टीमों के उमरोली हा सामना आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा सामना खेळवला जाईल। तर वाकडी संघाला उलव्याच्या नाईट स्पर्धेमध्ये फायनल सामना खेळण्यासाठी जायचे आहे। तर उमरोली संघ महेंद्र माली आपण आम्हाला सहकार्य करावे ही विनंती असेल। वाकडी क्रिकेट संघाने उलवा येथे सुपर मध्ये प्रवेश केलेला आहे। बिगर आम्हा सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा। हॅलो, तर खेळाडूंना विनंती असेल जो संघ इथे क्षेत्ररक्षण करणार आहे 12 वाजून येत्या 6 मिनिटं झालेत आणि मध्यरात्र इथे आपण पाहणार आहोत। कर्तव्य आणि ते कर्तव्य पार पडताना खेळाडू मैदानामध्ये उतरले। सामना पाहते मोनशेत आणि एका बाजूला खेळणारा संघ आपण पाहतोय नीडकर। फलंदाजी करणारे संदेश फलंदाज मैदानावर सरकलाय, त्याच्या जवळ आपण अतिशय क्लोज क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानावर पाहतोय। पंचांचा इशारा, गेम ऑन, सेशन 1, फास्ट बॉल आणि पहिला षटक फेकेल सलामीला तोडण्यासाठी संदेश मैदानावर गोलंदाज योगीराज। पहिला चेंडू हृदयाचा ठोका वाढवणारा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज त्यावेळेला बाद। वाकडी क्रिकेट संघाचे बिग सपोर्टर किसन पवार इथे उपस्थित आहेत। स्वागत आहे आपलं। सागर खऱ्याने हा जो फलंदाज बाद झाला, गेल्या वर्षी या फलंदाजाने वाकडीच्या नाईट स्पर्धेमध्ये झंझावत दाखवला होता आपला मैदानाकडे आपण जाऊया। पहिल्या चेंडूवर बाद झाला फलंदाजी करणारा नीडकर संघाला एका बाजूला संघ आणि गोलंदाज अमरीसर आपण पाहिलं झाला होता। काल तो क्रिकेट पासून दूर होता, पुन्हा एकदा त्याने पुनरावृत्ती केल्या आणि पहिल्या चेंडूवर आपल्या गोलंदाजातील ताकद सिद्ध केली, फलंदाजाला माघारी परतवले, सर्व कौशल्य दाखवले, योजनाची आखणी केली आणि दुखापतग्रस्त असताना सुद्धा धाडस दाखवला। आता तो सुस्थितीमध्ये आणि आपल्या संघाला प्रमुख गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये मिस्टानी बॉल गोज ऑन क्षेत्ररक्षक चेंडू खाली सोपा झेल का घेता आला नाही। पहिला चेंडू अमरीसर आपण पाहिलं होतं, हृदयाचा ठोका वाढवणारा चेंडू का जिथे फलंदाज बाद झाला। दुसऱ्या चेंडूवर सुद्धा तीच नाट्यमयता आपण पाहिली। चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, चेंडू झेल घेण्यासाठी सोपा झेल का घेता आला नाही हा सुद्धा सवाल क्षेत्ररक्षण करणारा बोलशे संघाच्या पाठीराख्यांकडून। मैदानावर खेळणारा नीडकर संघ इथे फलंदाजी करेल। क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना फलंदाज मैदानावर, गोलंदाज तयार योगीराज। या वेळेला पूलचा फटका अतिशय देखणा आणि इथे मात्र योगीराजला ठोकतोय अंपायर सिग्नल 6 धावा। अप्रतिम दोन मैदानाकडे पुन्हा एकदा जाऊया। 3 चेंडू फेकले, एक फलंदाज बाद केले, एकूण 3 चेंडू मध्ये धावसंख्या पाहतोय 8 रन्स ऑन बोर्ड। फलंदाज बाद झाला संदेश अश्विन मैदानावर आणि देवीदास आणि या फलंदाजांना तोडण्यासाठी योगीराज गोलंदाज। या वेळेला मोठा फटका मिस्टाविंग बॉल गोज ऑन आणि पुन्हा एकदा निराशेने योगीराजला आणखीन एक सफलता। निश्चितच आमचे लाडके दीपक फडके यांनी आम्हाला माहिती दिली। बोलशे संघ अमरीसरात एकजूट झाले, एक संघ झाले आणि एकीचं बळ काय असतं आणि याचं उत्तम उदाहरण
काहीच अंतरावर आपण बोनशेत गाव सुद्धा पाहणार आहोत आणि बोनशेत गाव म्हटलं आमच्या जवळचे मित्र ज्यांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित केलंय ते विकी डिजिटल प्रोप्रायटर विकी फडके सुद्धा सामन्याचा आनंद घेताना वळूया आपण मैदानाकडे 2 गडी 5 झाले धावसंख्या एकूण 8 या धावसंख्येवर फोर्थ विकेट कट करण्याचा प्रयत्न योगीराज मगाशी जेवढी सर उल्लेख केला का हा खेळाडू दुखापतग्रस्त होता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पाहिलं कॅन्सर पीडित युवराज सिंगनं 3-4 वर्षानंतर जेव्हा भारतीय संघामध्ये पुनरागमन केला आणि क्रिकेटची मैदान गाजवले आणि आजही आपण पाहतोय पटनावर युवराज सिंग सारखा धावता खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर वळूया आपण या मैदानाकडे जिथे प्रवास केला जाईल गोलंदाज योगीराजच्या हाताला दुखापत झाली आणि हे क्रिकेटचं वेळ आहे जेव्हा खेळाडू दुखापतग्रस्त होतो काही दिवस तो घरी बसतो क्रिकेटचा आनंद घेतो मात्र क्रिकेटचं वेळ त्याला मैदानामध्ये घेऊन येतं आपण साई स्टार विकर संघाचा आदर्श घेतला तर जुने जाते अनुभवी गोलंदाज जगदीश यांचा आपण अनुभव पाहिला आणि ते सुद्धा दुखापतग्रस्त होते काही काळ संघापासून दूर होते तर आजही त्यांच्या गोलंदाजी धमक आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया योगीराजनं पहिलं सागर खरे अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे आपण प्रतिक्रिया साई स्टारचा आक्रमक फलंदाज जो वैभव पाटील हा सुद्धा त्याच्या हातावर थोडीशी जखम दुखापत असताना सुद्धा संघासाठी निश्चित स्वरूपात एक सपोर्टर म्हणून सातत्याने संघाच्या बरोबर असायचा निश्चितच आज आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखीन एक चर्चा केली तर विराट कोहली सुद्धा दुखापतग्रस्त झालाय काही दिवस तो सुद्धा भारतीय संघापासून दूर आहे वळूया मैदानाकडे अजिंक्य राहण्याचं व्यक्तिमत्व आपण खेळाडू पाहणार आहोत कूल कप्तान म्हणून पुन्हा एकदा सर्वजण त्याच्याकडे जरूर पाहतोय इथे बोनशेत संघ एकजूट झालाय एकजुटीची भावना का असते आणि याचं उत्तम उदाहरण मैदानावर आपण जरूर पाहतोय धावसंख्या आहे ती 9 रन्स ऑन बोर्ड दुसरा षटक पहिला चेंडू ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि पॉवर प्ले मध्ये कसं खेळावं याचं उत्तम उदाहरण दाखवतोय फलंदाज मैदानावर खेळतोय अश्विन आणि त्याला साथ देणारा सौरभ सुद्धा फलंदाज मैदानावर एक मोठा फटका पाहिला दिनेशच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगवला होता फलंदाज अश्विननं 3 चेंडूचा सामना केलाय योगदान देते 5 धावेचा हा फटका निश्चितच ऑफ ग्लास करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 13 धावा पहिला सत्र पहिला अंक इथे प्रेक्षक वर्ग सामन्याचा मनोमुराद आनंद घेताना यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आपण ज्या वेळेला चित्र मैदानावर पाहिलं इथे दोन्ही संघ चांगला खेळ दाखवण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि आपण इथे प्रयत्न पाहिला योजनाची आखणी केली जाते आपल्या मनाची आखणी करणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे आणि क्रिकेट हा जंटलमॅन लोकांचा गेम आहे असे क्रिकेट तज्ञांना सांगून गेले क्रिकेटची डेफिनेशनच अशी म्हटली जाते का क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम क्रिकेटमध्ये तुमचं कौशल्य दाखवायचं असेल तर मन आणि बुद्धी यांचा संगम आणि इथे बोनशेत संघ काही अंतरावर बोनशेत इथे जवळचं गाव आहे आणि तो संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा दुसरे विभागातील देडगर संघ तेरे विभाग आणि दुसरे विभाग इथे एकत्र आलाय आणि आपण बोनशेत गावामध्ये मोठी स्पर्धा बनवली होती विकी डिजिटलचे प्रोप्रायटर 24 गावं एकत्र आली होती 24 गावातील टॅलेंट पाहिलं होतं अनेक टॅलेंट इथे पाहिलं होतं आणि आज याच विभागातील खेळाडू इथे प्रेक्षकांची मने जिंकताना थोडासा खराब चेंडू होता पंच जरूर आमच्याकडे वळणारे सांकेतिक भाषेमध्ये इथे इशारा केला इट्स अ वाईड डिलिव्हरी संघ पुढे सरकते पहिल्या सत्रामध्ये एक मोठ्या धावसंख्येकडे राईस स्टार्ट योग्य सुरुवात एक भरीव मोठी धावसंख्या रचण्याचा मानस इथे फलंदाज गोलंदाज तयार दिनेश हा चेंडू पॉवरफुल स्ट्रोक क्षेत्ररक्षक तैनात साधा सोपा झेल का घेता आला नाही हे सुद्धा थोडा आणि इतका दुसरी धाव घेण्यामध्ये फलंदाज विकेट फेकतोय आणखीन एक धक्का रेडगर संघाला 3 गडी बाद थर्ड मॅन गॉन एकूण धावसंख्या 15 धावा धावफलकावरती
तर निश्चितच आमच्या लाडक्या रायगडचे बेस्ट अपडेटर प्रशांत फडके उर्फ PP5 संपूर्ण नजर या मैदानाकडे आणि आज व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून पटापट अपडेट दिली जाते साई स्टारच्या मैदानावर ही भव्य स्पर्धा आणि इथे रंगणारा सामना बोनशेत आणि रेडगर जे घरी प्रेक्षक बसले युट्यूबच्या माध्यमातून जी सामन्याचा आनंद घेतात त्यांना सुद्धा आम्ही आभारी आहोत. मैदानाकडे वळूया. हा वेळी आपण गोलंदाज पाहिलं. उत्तम गोलंदाज कशाला म्हटलं जातं? जेव्हा एखादा गोलंदाज 6 चेंडू फेकतो आणि त्यातील जर एखादा चेंडू यॉर्कर असेल तर त्याला उत्तम गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. इथे दिनेशनं सातत्यानं यॉर्कर चेंडूचा मारा केला, गोलंदाजांना रोखून ठेवण्याचं काम केलं. जिथे पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9 जो योगीराजचं पुनरागमन आपण पाहिलं 9 धावा दिल्या 2 सफलता त्यांना सुद्धा मिळाल्यात आणि या वेळेला आपण पाहणार आहोत दिनेशनं धावा दिल्या 8 सामन्याचा लेखाजोखा आमचे 2 स्कोरर मित्र अप्रतिम स्कोरिंगची भूमिका आम्हाला साथ देताना स्वप्नील पाटील आमच्या समवेत एका बाजूला आमचे स्कोरर रमेश पाटील असतील जे क्वालिफाईड स्कोरर आहेत आणि आपण बऱ्याच वेळा पाहतोय सर जेव्हा नाईट स्पर्धेमध्ये जातो तेव्हा प्रोफेशनल स्कोरर असतात आणि इथे आम्हाला वाटते की आम्ही एका प्रोफेशनल स्कोरर बरोबर समालोचन करतो कारण असे समालोचक स्कोरर लाभले तर आम्ही चांगलं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या मार्फत होतं आणि त्या स्कोरर मित्रांचं सुद्धा आम्ही इथे आभारी आहोत. सागर खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात आपण स्कोररच्या बद्दल म्हणतो कारण आपण ज्या वेळेस समालोचन करत असतो त्याचं नेमकं कारण फार मोठं योगदान जर कोणाचं असेल आपल्याला खऱ्या अर्थाने अचूक ज्या वेळेस आपण धावतं वर्णन करत असतो स्कोररचं फार मोठं योगदान आणि म्हणूनच म्हणलं जातं की स्कोरर हा समालोचकाच्या पाठीमागचा एक कणा असतो. मैदानाकडे आपण वळणार आहोत. छानशी स्कोरिंगची भूमिका सामन्याचा लेखाजोखाकडे आपण वळणार आहोत. नाव बॅक टू क्रिकेट. वंशज विरुद्ध रेडकर जिथे रेडकर संघ प्रथम फलंदाजी करेल. तिसरा षटक पहिला चेंडू आपण इथे पाहिला थोडासा टेक्निक वापरण्याचा प्रयत्न केलाय इथे मिसफील्ड होते. एवढ्या प्रेक्षकांसमोर जर आपण चुका केल्या तर त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. तर पनवेल टेनिस क्रिकेटचे आमचे कॅमेरामॅन विपुल केनी थोडासा फेरफटका इथे मारला जातोय. आपली लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह ब्रॉडकास्ट कशा पद्धतीने चालू आहे याचं सुद्धा पाहणी करताना मैदानाकडे वळूया. धावसंख्या एकूण 18 धावा. गोलंदाज तयार. मयूरकडे क्रिकेटचा अनुभव आहे त्याच्याकडे क्रिकेटचा क्लास सुद्धा आहे कारण आम्ही बोनशेत संघाला जेव्हा पाहिलंय मयूरनं खूप मोठी कामगिरी करून दिल्या आणि तो खेळाडू मैदानावर एकजूट झाले. एकीची भावना इथे एक संघ झालेत एकमेकाची 12 वाजवण्यासाठी बोनशेत संघ मैदानावर उतरलाय आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा रेडकर संघ एकूण धावा आहेत त्या 19 धावसंख्येवर. फलंदाज 5 आणि 3. 4थ्या क्रमांकाचा सौरभ मैदानावर आणि त्यांना साथ देणारा 5व्या क्रमांकाचा संदेश. हा चेंडू निश्चितच या वेळेला आपण पाहिला थोडासा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 4th मॅन गॉन. 4था धक्का बसतोय फलंदाजी करताना रेडकर संघाला. शुक्रिया डीजे मास्टर. मैदानाच्या बाहेर आपण आमच्या समवेत पाहतो इथे चिंचोली क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज आणि स्वर्गीय दशरथ शेळके स्मृती चषक आयोजक कमिटीचा खऱ्या अर्थाने मेंबर्स कैलास भुगरे चिंचोली यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं कैलास. हॅलो. जो प्रेक्षक वर्ग आहे पडद्यावरती पाय ठेवलाय आपण पाय आतमध्ये घ्यायचे आणि तो आयोजक त्या ठिकाणी येतील. मैदानाकडे आपण जाऊया. जोरदार अपील येथे केली जाईल. अपील मध्ये उत्साह जरूर होता तर जे प्रेक्षक आपण आरामामध्ये बसा सामन्याचा आपण आनंद घ्या हसा खेळा पण शिस्त पाळा. शाळेमध्ये आमचे विद्यार्थी जातात त्यांना सुविचार जरूर ठाऊक घ्या. या स्पर्धेची सुद्धा आपण शिस्त पाळायची ही सुद्धा तुम्हाला प्रेमाची विनंती. मैदानाकडे जरूर जाऊया. क्लास दाखवण्याचा प्रयत्न करतो. चेंडू कॅप मध्ये ढकलला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि तोपर्यंत फलंदाज एक धावसंख्या पूर्ण करेल. रेडकर संघ भरभक्कम फलंदाजी करावी लागेल. पाया मजबूत करावा लागेल. समोर बोनशेत संघ आहे. मैदान आणि खेळपट्टीचा विचार केला जेवढी खेळपट्टी फलंदाजांना साथ दे द्या तेवढी खेळपट्टी गोलंदाजांना सुद्धा साथ दे द्या. इथे गोलंदाजी फारसी भरीव कामगिरी करतोय आणि फलंदाज मागे फेकले जाताना
एकदा पुन्हा दुसरी धावेसाठी कदाचित निघाले होते ते आपण पाहिलं असेल. एकूण धावसंख्या पहिल्या सत्राचा खेळ प्रगतीपथावर बॅटिंग पॉइंट ऑफ व्ह्यूचा आपण विचार केला तर एकूण धावा आहेत त्या 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड. हॅलो, तर या ठिकाणी कैलास डोकरे चिंचवली श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली संघाचा संघटक याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचे. साई स्टार क्रिकेट संघाच्या वतीनं ही प्रेमाची विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचे. निश्चित मैदानाकडे जाणार आहोत. यानंतर आणखीन एक सामनाची अनाउन्समेंट आम्ही करू तेव्हा दोन्ही संघनायकांना टॉस करण्यासाठी आपण लगेच यायच्या मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. तर निश्चितच व्यासपीठावर खूप सारे अतिथी मान्यवर क्रिकेटवर त्यांचं प्रचंड प्रेम आहे. तर आज क्रिकेट कुठे जाऊन पोहोचलाय. 18 चेंडू समाप्त झाले. धावसंख्या ती 21. ज्याच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल 2 षटके ते बाकी आहेत आणि 2 षटकाचा लेखाजोखा धावचं वर्णन ऐकण्यासाठी आमचे महागुरु MD सर यांच्याकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. धावसंख्या ती 21 रन्स ऑन बोर्ड. धन्यवाद सागर. ईश्वर की पहली गेंद, ये गेंद बिल्कुल लो फुलटॉस गेंद थी. बल्लेबाज मुर्दर से फायदा नहीं उठा पाए. बेस्ट अंडरस्टैंडिंग डॉट गेंद की समाप्ति. कमाल की गेंदबाजी साई स्टार फैमिलीन एंड से मारा करने के लिए दिनेश तैयार और दिनेश की गेंदबाजी का सामना करेंगे उमेश खेल रही है. एक बार गेंदबाजी के लिए फील्ड की रचना है. लॉक ऑफ लॉक ऑन मिड विकेट डीप मिड विकेट कवर पॉइंट पास डीप डी स्क्वायर लेग और शॉर्ट हाई लेग शॉर्ट गली टीम एक्स्ट्रा का और जो फील्ड की रचना है. गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज दिनेश अपनी जी पहली और टीम की ओर से चौथी ओवर की दूसरी गेंद. और गेंदबाज दिशा में भटक रहे अंपायर विशाल पाटिल सर का इशारा. वाइड गेंद करार. इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 25 के अनुसार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी. टीम का टोटल बन चुका है यानी कि 22 बल्लेबाजी करते हुए दिग्गज क्रिकेट टीम का. इस बार घुटने का इस्तेमाल गेंद जा रही है. पॉइंट के रीजन में फील्डर तैनात. दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे हैं लेकिन मना किया. एक रन और इसी एक रनों के साथ टीम का टोटल बन चुका है 23. सागर की बात करें दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ने की कोशिश कर रहे थे. दोनों बल्लेबाजों के बीच में कोई रनिंग विरुद्ध विकेट के लिए तालमेल का अभाव था. दूसरा रन आराम के साथ चुरा सकते थे लेकिन बल्लेबाज ने मना किया. हालांकि बल्लेबाज से स्ट्राइक लेना चाहते हैं नामचीन बल्लेबाज संदेश. अंपायर से गार्ड लेने में खेलने के तैयार. सामना करेंगे वह दिनेश के गेंदबाजी का. दिनेश गेंदबाजी के लिए तैयार. इस बार गेंद को खेला शॉट फॉलोइंग रिजर्व में फील्डर वहां पर तैनात. एक रन. सुनील शानदार फील्डिंग. एक रन से बल्लेबाज को नहीं रोक पाए. जब तक गेंद उठाए फील्ड करे बल्लेबाज के पास पर्याप्त समय 1 रन लेने का. इसी 1 रनों के साथ दिग्गज क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 4 विकेट खोने के बाद 24. ये गेंद बिल्कुल टॉपी तक पासिंग के रिजल्ट में खराब थ्रो. बिल्कुल दूसरे रन के लिए बल्लेबाज 1 ही रन और इसी 1 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है यानी कि 25. सागर यहाँ पर 2 बल्लेबाजों के बीच में तालमेल नजर आ रहा नहीं है. बिल्कुल अभी भी 2 रन चुराने का मौका था बल्लेबाजों के पास लेकिन 1 रन पर संतुष्ट होना पड़ा है. और 1 रन क्या होता है दोस्तों, बिल्कुल 1 रन के बारे में हम जानकारी देंगे जब मिलेगा आपको. एक फुल टॉस गेंद जा रही है. पहले ग्रीजन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए शानदार चौका. नो बॉल फ्री. सर जो खेळाडू आपण दिनेश इथे गोलंदाजी करतो आणि आपल्या सर्वांचे लाडके दीपक भाई फडके यांचं वन ऑफ द माय फेवरेट प्लेयर म्हणून ते नेहमी म्हणतात का दिनेश त्यांचा आवडतीचा खेळाडू आहे. शुक्रिया. बिल्कुल निश्चित रूप से एक अच्छे दोस्त है दीपक और दिनेश. इस अगली गेंद जोरदार प्रहार. गेंद दीपक पहले रीजन में फील्डर वहां पर तैनात. 1 रन. 1 से ज्यादा कुछ नहीं है और इसी 1 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है. दिग्गज 11 क्रिकेट टीम का 4 विकेट खोने के बाद 31. बिल्कुल फ्री. क्या बल्लेबाज के पास अच्छा मौका लेकिन सागर अक्सर देखे कि फ्री गेंद के ऊपर बल्लेबाज गेंदबाज के ऊपर हावी होना चाहिए लेकिन अक्सर ज्यादा से ज्यादा गेंदबाज बल्लेबाज के ऊपर हावी होते हैं.
बड़े स्ट्रोक खेलने का मौका नहीं देते। गेंद फुल टॉस, गेंद जा रही है लोग ऑफ सीमा रेखा के बाहर, वन बाउंस, शानदार चौका। इसी के साथ टीम का टोटल बन चुका है 35 ओवर की समाप्ति। 4 ओवर के समाप्ति के बाद रिडगर 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 4 विकेट खोने के बाद 35। इस ओवर की दिनेश की बात करें तो दिनेश का भी महंगे गेंदबाज साबित हो चुके हैं। दिनेश का गेंदबाजी का विश्लेषण 1 और 14 रन को संपन्न है और टू डीजे मास्टर जीतू पाटिल। निश्चित रूप से अभी भी अंतिम ओवर बचे है। सागर मुकाबला बिल्कुल 5 ओवर का खेला जा रहा है, तो 5 ओवर में कम से कम 50 रन आने चाहिए। दुर्बल चोट से गेंदबाजी में अंतिम स्लोग और टेक्निकल तैयार है। यहाँ पर नए गेंदबाज कैलाश और कैलाश की गेंदबाजी का सामना करेंगे बल्लेबाज संदेश नाम का भी बना है। एक संदेश आप देख सकते हैं पनवेल टेनिस क्रिकेट .in के अक्षय पाटील आपण स्टेजशी संपर्क साधण्याचे बघा। दीपक फडके आपली वाट पाहतात। अंतिम ओवर बची है। दुर्बल चोट से गेंदबाजी में परिवर्तन है, गेंदबाजी में तब्दीली, गेंदबाज कैलाश राइट आर्म और विकेट मारा करेंगे। ये गेंद एक क्लास लाइन खेलने की कोशिश, गेंद जा रही है थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए शानदार चौका। शेवटी वाजली, गाडी तुटली, शेवटी वाजली, गाडी तुटली, अरे बना रे गेला ना रे, आउट बना रे गेला ना रे, मैदानात डीजे मास्टर। यहाँ पर हमारे साथी स्कोर अरे स्वप्निल पाटिल, उनके चेहरे के ऊपर थोड़ी सी मुस्कान देखी झूठ के माध्यम से। क्यों, जब दिल की बात मन में होती है दोस्तों। तो बिल्कुल ईश्वर की अगली गेंद को खेला है टीम स्पेन, 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए खूबसूरत चौका। शुक्रिया। और इसी 4 रनों के साथ रिडगर क्रिकेट टीम की बिल्कुल अच्छे स्कोर की और अग्रेसर होती है। टीम का टोटल अभी भी रुका हुआ 43। लगातार 2 चौके दागे इस बल्लेबाज, कमाल की बल्लेबाजी संदेश द्वारा, शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन। गेंदबाज कैलाश काफी महंगे गेंदबाज साबित बनती जा रही है। इनिंग निश्चित रूप से भविष्य 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से। ईश्वर की अगली गेंद जोरदार प्रहार करना चाहते थे, ऑफ पर जाने वाले गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, नतीजा आपके सामने, यानी कि 9 गेंद की समाप्ति। अभी भी इस ओवर की अंतिम 3 गेंदें बची है। सागर, पहले मैंने कहा था कि कम से कम पहले बल्लेबाजी करने वाले क्रिकेट टीम को 5 ओवर का मुकाबला है, तो कम से कम 49 या 50 रनों का लक्ष्य खड़ा करना होगा। गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज जोरदार प्रहार, गेंद जा रही है लॉन्ग के ऊपर से, बिग हिट, शानदार छक्का। जीतू स्वागत। टीम का टोटल 49। परीक्षा की बात करें सागर मंडोकर झांसी के नाइट क्रीडा प्रतियोगिता में, हालांकि सुजीत गोस्वामी बंगाल वाला जब कोई बल्लेबाज चौका छक्का दागता और बल्लेबाज कमेंट्री के लिए खड़ी होती है तो हमेशा अर्ची परीक्षा चौका बोलते हैं। बिल्कुल उनकी बात सुनी थी। गेंद लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद की समाप्ति, बिल्कुल शानदार वापसी। लेकिन बल्लेबाज का जिक्र करना होगा संदेश का। सागर की जब कोई खिलाड़ी अपने टैलेंट में जोश भरकर प्रदर्शन करता है तो मंच अपने लिए उपलब्धि हासिल नहीं करता, बल्कि अपने तमाम फैंस और क्रिकेट के दीवानों की दीवानगी और बढ़ा देता है। और उसी तरह का प्रदर्शन संदेश करते हुए इस बार बल्ले का पेस खोला, लॉन्ग शानदार छक्का। टीम का टोटल बन चुका है 55।
मास्टर अच्छी धून, टीम का टोटल 55, जीत के लिए 56 रनों का लक्ष्य। सभी तमाम दर्शकों को एक बार फिर से हम याद देना चाहेंगे कि ये मैच भविष्य विपक्ष है रिटगर क्रिकेट टीम के बीच में खेला जा रहा है। रिटगर क्रिकेट टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए निश्चित रूप से भविष्य क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता। टॉस जीतने के बावजूद पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए रिटगर क्रिकेट टीम को न्योता दिया था। रिटगर क्रिकेट टीम की गेंदबाजी को उजागर करते हुए 5 ओवर में 55 रन ठोककर 56 रनों का लक्ष्य यानी कि प्रति ओवर 11.20 की औसत से और उस लक्ष्य का किस तरह पीछा करते उसका आगे का आंकड़ों देकर सुनाने चलते हैं हमारे अच्छे दोस्त हरिग्राम के उत्कृष्ट कॉमेंटेटर शुभम मात्रे। ओटो जीतू पाटिल जगदीश। And let's all get तर यानंतर होणारा सामना दोन संघनायकांना आम्ही इथे कॉल करतोय। हरिग्राम संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा तक्का संघाचा संघनायक आपल्याला हा पहिला कॉल असेल। लगेच आपण इथे बोलशीत संघनायक आपण नोंद घ्या। संघ मैदानावर गेलाय, क्षेत्ररक्षण करणारे संघ मैदानावर आपले फलंदाज लवकर पाठवा मैदानावर। चित्र आपण जरूर पाहणार आहोत, पल्ला पार करायचे येणारे 30 चेंडू आणि 56 धाब्यांची गरज। निश्चितच साई स्टारचे आणि या स्पर्धेचे आयोजक लहू पाटील साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना साई स्टारचे सर्व आयोजक गमती सर आपण पाहिलं मैदानाच्या चारही बाजूला उभे या बिगर गावाचं आयोजन आहे आणि बिगर गावाच्या आयोजनाचं वाकडं कोणी करू शकत नाही। ही बिगर गावाची ओळख आहे। 56 धावांचा पल्ला पार करायचा। जाऊया धावता वर्णन ऐकण्यासाठी आमचे रायगड क्रिकेट समालोचक परिवारातील आमचे सदस्य जे आक्रमक खेळाडू म्हणून हरुगाम गावाची ओळख आहे आणि आमच्या समालोचन क्षेत्राची सुद्धा ओळख आहे ते शुभम मात्रे हरिग्राम यांच्याकडे कौतुक असेल या स्पर्धेमध्ये आपण जाऊया मैदानाकडे। सेशन म्हणून आपण पहिले होते खेळाचं पूर्वार्ध फलंदाजी केली होती रेडगड संघाने अप्रतिम फलंदाजी दाखवली होती। 3 चेंडूमध्ये 55 धावा जमावल्या होत्या आणि 56 धावेचा पल्ला पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती पाहायला योगीराज आणि फलंदाज मैदानावर सुरेल। तर पंचांना विनंती असेल की आपण सामन्याला लगेच सुरुवात करा। 3 चेंडू फेकण्यासाठी आपल्याला फक्त 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल। या क्षेत्ररक्षण करणारे सगळे घ्याव्या। मैदानाकडे आपण जाऊया। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पाहायला मिळेल। अप्रतिम गोलंदाज देवीदास जो रेडगर संघाचा वन ऑफ द ग्रेट मॅन प्रत्येक सामन्यामध्ये ज्याने गोलंदाजी चमक दाखवली रेडगर संघाची तो गोलंदाज पहिल्या चेंडू गेम ऑन राईट अमोर द विकेट। पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय, बॉल गोजाळलाय। पहिलाच फलंदाज टेक दिस इम्पॉर्टंट कॅच। पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या बोनसी संघाला। हरिग्राम आणि तक्का या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान जो सामना खेळवला जात आहे सेकंड राऊंडचा पहिला सामना असणार आणि त्याचे नाणेफेक करण्यासाठी आमचे कमिटी मेंबर्स विनाथ पाटील यांना आम्ही आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावं।
ओव्हर टू शुभम. थँक्यू एमडी सर. आपण जाऊया मैदानाकडे. प्रतिम गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन केलंय. गोलंदाज होता देवदास, जो विकेट टेकिंग गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळेल आणि मैदानाच्या गोलंदाजीचा आणि गोलंदाजी नावावरती जिंकले आणि तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाकडे आपण जाऊया. 56 धावेचा पल्ला गाठायचा. वन ऑफ द ग्रेट मॅन घोषित संघाकडून अप्रतिम फलंदाज, एक खूप एका धावेची मशीन ज्याला म्हटले जाते, तो फलंदाज मयूर मैदानावर. इथून मात्र बॅट मधून करामत करावे लागेल. मोठे फटक्यांची नितांत गरज आहे. तर तक्का आणि हरिग्राम या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कॉल लागलाय. टक्के संघाच्या बाजूने मात्र या ठिकाणी दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया आणि आपण जाऊया मैदानाकडे. राईट ऑफ आउट विकेट कडून गोलंदाज देविदास. मयूरसाठी हा चेंडू अतिशय पिकअप स्ट्रोक फलंदाजाने खेळून काढलाय. जस्ट 1 रन देर. एका धावेनं संघाचं अकाउंट ओपन केलंय. फलंदाज होता उजव्या हाताचा घातक फलंदाज बोनशी संघाचा मयूर. या फलंदाजानं एका धावेनं वैयक्तिक खातं उघडला आणि संघाचं देखील अकाउंट ओपन केलाय. तो फलंदाज मयूर मैदानावर. फलंदाजी मार्फत पिवनचे षटक फेकण्यासाठी फलंदाज देविदास आपल्याला पाहायला मिळेल. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, 2 क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल या रचनेतून. राईट मोठे विकेट. सुनीलसाठी हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. सुनीलसाठी हा चेंडू अतिशय वेगानं चेंडू फेकला होता. चेंडूची लाईन ओळखता आले नाही. फलंदाज सुनील या फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता होत असताना निर्धाव चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिले आणि 1 सफलता ज्याने मिळवलाय तो फलंदाज. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, अप्रतिम गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमा पार. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. अंपायर सिग्नल गॉन फॉर रन्स. अप्रतिम फलंदाजी दाखवली. अशा फटक्यांची नितांत गरज आहे. फलंदाजी करणारे संघ आपल्याला पाहायला मिळेल. बोनशी संघ आपल्याला मोठे फटके खेळावं म्हणजे खेळावंच लागतील, कारण 56 धावेचा पल्ला गाठायचा आहे. लेफ्ट आर्म आउट द विकेट. चेंडू अतिशय वेगवान. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवलाय. पंचांचा इशारा येत आहे. टाणी गोल. विकेट नंबर 2 क्रमांकाचा फलंदाज बॅक टू द पवेलियन. रेडी दुसरा गडी बाद झालाय. फलंदाजी करणाऱ्या बोनशी संघाची एकूण धावसंख्या 5 या धावसंख्येवर धावली. दुसरा हजरा मिळालाय फलंदाजी करणाऱ्या बोनशी संघाच्या फलंदाजांना अंतिम विकेट ठेवावा लागेल या सामन्यामध्ये. विकेटचा चेंडू अतिशय वेगवान चेंडू वेगळा होता. फलंदाज होता देवदास. एंड ऑफ द ओव्हर क्रमांक 1 समाप्त होत आहे. अतिशय सुरेख षटक. पहिल्या पिवनच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावं याचं जिद्द जागतं उदाहरण दाखवून दिलंय गोलंदाज होता रिंगण संघाचा देवदास. या गोलंदाजांना फक्त 5 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद केला. थँक्यू डीजे मास्टर. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. पहिली षटक जिंकलं होतं रेडकर संघाचा गोलंदाज देविदास. अप्रतिम गोलंदाजी. क्रिकेट सौंदर्य तुम्ही मगाशी चर्चा केली होती. देविदास या गोलंदाजीचा अनेक रेकॉर्ड आहेत. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये दाखवली होती. चौराचा दडपणाखाली पाहायला मिळाला कोशिश होतं. अजून आपल्याला खेळावी लागतील. 56 धावेचा पल्ला गाठायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपली विकेट टिकून ठेवणं ही सर्वात मोठी कामगिरी बनावी लागेल. फलंदाजी करणारा टार्गेट सेटअप करावं लागेल आणि इथून मात्र प्रति हल्लेचा दबाव संघाला. मैदानाकडे आपण दुसरं षटक घेऊन येणार. P2चे षटक गोलंदाजी मार्फत रुपेश आपल्याला पाहायला मिळेल.
पंचांच्या उजव्या इष्टीकडून राईट पूर्ण विकेट करून गोलंदाजी मार्गावर समोर घातक फलंदाज बोनसी संघाचा मयूर. मयूरसाठी या चेंडू अतिशय वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील त्या ठिकाणी सुपर स्ट्रोक ऑन 6 रन. थँक्यू विजय. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 12 धावा 2 गडी बाद असताना मात्र इथून सुरेख फलंदाजी दाखवली. स्ट्रायकिंगवरती फलंदाज कैलास नामक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूचा सामना केलाय. 6 धावेचं योगदान आपल्या संघासाठी देऊ शकलाय. मात्र हा चेंडू आपण पाहिलं होतं चेंडूची लाईन ओळखली होती. फलंदाज कैलास सन्मान केली मैदानावरती पाहायला मिळते. जस्ट 1 रन देअर. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचेल 13 या धावसंख्या फलकावर. 13 धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकाल पल्ला गाठायचा 56 धावेचा. इथून मात्र थोडस लक्ष कठीणपणे चाललंय. फलंदाजी करणाऱ्या बोनसी संघ आपल्याला विचार करावा लागेल. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला तर चेंडू बॅकच्या फटका या फलंदाज होता मयूर आपल्याला पाहायला मिळाला. मात्र मयूर कडून पूर्णतः जबाबदारी असेल संघाचा. पण आपली ग्रीन मॅन मैदानावरती आणि मयूरला करामत करावा लागेल आणि मोठे फटके टाकावे लागेल जर या सामन्यामध्ये आपली कप्ता निर्माण करायचा असेल बोनसी संघाला. गोलंदाजी आपण पाहिली तर अप्रतिम गोलंदाजी ज्याप्रमाणे पहिले षटक जिंकलं होतं. मात्र आपण पाहिलं होतं 3ऱ्या क्रमांकाच्या चेंडूवरती षटकार मारला होता. मात्र त्याच्यानंतर कमबॅक पंचांचा इशारा येतोय की फलंदाज या ठिकाणी कैलास बॅक टू द पवेलियन. थँक्यू विजय. संघाची एकूण धावसंख्या 14 धावा आपण पाहिले तर 2 षटक निघून गेले. एक षटक गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळेल. रेडकर संघ ज्यानं केला होता आणि प्रथम फलंदाजी करत असताना पूर्णतः मोठे फटके दाखवले होते. 55 धावा स्कोर कार्ड्स वरती जमावल्या होत्या आणि 56 धावेचा पल्ला गाठत असताना थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. फलंदाजी करणाऱ्या बोनसी संघाची एकूण वाटचाल पाहिली तर 14 धावा धावसंख्या फलकावर. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 14 धावा 2 गडी बाद असताना 11 गडी बाद झाल्या. फलंदाज मारताना होता योगी त्यानंतर सुनील आणि कैलास चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता. गोलंदाज होता देविदास. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. वाकण जोगे गोलंदाजी मैदानावरती डोळ्याची पाणी फेरणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. मिरीनुसार चेंडू फेकणं ही त्याची ओळख आहे आणि ओळख स्पष्ट करून देत असताना चेंडू आपण पाहिला होता बऱ्याच वेळ हवेमध्ये असताना या चेंडूवर फक्त धाव मिळेल एकच. एकापेक्षा अंकित काहीच नसेल. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर गुणतालिका दर्शवते. स्वप्नील पाडे मॅप बिगर माहिती देत असताना की संघाची एकूण धावसंख्या 15 धावा धावसंख्या फलकावर. या पुढील सामना असेल तक्कापणा मारिग्राम नाणेफेकीचा कॉल जिंकले आपण पाहिलं होतं नक्की संघानं. तर निश्चित दोन्ही संघांना इथून आपण समालोचन कक्षामध्ये शुभेच्छा देऊया आणि आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 56 धावेचा पल्ला पाठ करत असताना थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळेल. इथून मात्र तुम्ही निश्चितच फलंदाजी करणारे बोनसी संघ तुम्ही रिक्षाचा प्रवास कराल तर आपला प्रवास इथेच थांबेल. आपल्याला फ्लाईटचा प्रवास करावा लागेल. हा चेंडू निश्चितच आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर काहीसा खोलवर चेंडूचा मारा केला होता. गोलंदाज होता देविदास. आउटसाइड यॉर्कर चेंडूचा मारा केला होता आणि पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या जवळून जाणारा चेंडू निर्धाव चेंडू सांगतो असताना प्रत्येक चेंडू मैदानावरती निर्धाव फेकला जातोय. मात्र निश्चितच फलंदाजांना विचार करावा लागेल. आपल्या कोट्यातील अस्त्राचा वापर करावा लागेल. व्हेरी गुड बॉलिंग. वाट बॉलिंग प्रमाण सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते देविदास या गोलंदाजाकडून. प्रत्येक चेंडूची लाईन जर आपण पाहिली तर अद्यापर्यंत गोलंदाज देविदासनं 4 चेंडू फेकल्यात आणि 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केल्या देविदास या गोलंदाजानं.
लेफ्ट मध्ये विकेटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. टेक दिस इम्पॉर्टंट. आणखीन एक फलंदाजाची कत्तल केली जात आहे. आणखीन एक फलंदाज गो बॅक टू पवेलियन. विजय संघाची एकूण धावसंख्या 15 धावा. आपण पाहिल्या तर 4 फलंदाज बाद झालेत. फलंदाजी करणाऱ्या बोनशे संघ मात्र अजूनही फलंदाजाच्या चिंतेचा विषय बनलाय. कधी मोठे पट्टी दाखवेल फलंदाज मयूर. चेंडूच्या ब्रेक मारण्याचा प्रयत्न केलाय. टीप लॉंगॉन क्षेत्रामधून चेंडू एका टप्प्यामधून फरार. 4 धावे करता. आपण पुन्हा एकदा जाऊया. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. अतिशय सुरेख गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी मैदानावरती दाखवले. गोलंदाज होता देवदास. या गोलंदाजांना पहिले षटक फेकलं होतं. 5 धावा खर्च केल्या होत्या. 2 फलंदाजाची विकेट कत्तल केली होती. मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज रुपेश गोलंदाजांना मात्र 1 सफलता मिळाली होती. 3चं षटक पुन्हा एकदा फेकलं होतं. गोलंदाज देवदास या गोलंदाजांना फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 फलंदाजाला बाद केला. तर वाटा बॉलिंग प्रमाण समीकरण बनले. येणारे 12 चेंडू आणि 37 धावेची गरज असताना गोलंदाजी मार्गावर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. अश्विन राईट आर्म विकेट. चेंडू पुल करण्याचा प्रयत्न स्वतःच्या पॉलवरतीमध्ये चेस करताय. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. तर थँक्यू. विजय संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा पुढे झाली. चेंडू आपण पहिलं धाव यॉर्कर चेंडूचा मारा केला होता. गोलंदाज होता अश्विन. या गोलंदाजांना ऑफस्टिक वरती जास्तीत जास्त चेंडू फेकले जातात आणि फलंदाजांना गर्दनकाल ठरणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. थोडीशी डोकं गाजवायची वेळ आले फलंदाज मयूर या फलंदाजाच्या. समीकरण आपण पाहिलं तर निश्चितच थोडंसं लक्ष कठीण बनत चाललंय. मी मगाशीच म्हटलं होतं आपण जर रिक्षाचा प्रवास कराल तर आपली प्रवास इथेच थांबेल. आपल्याला फ्लाईट अर्थात विमानाचा प्रवास करावा लागेल. फलंदाजी करणाऱ्या बोनशे संघाला इथून मात्र सीधा प्रेशर खाली फलंदाजी मयूरची पाहायला मिळते आहे. सलग आपण पाहिले तर 3ऱ्या क्रमांकाचा निर्धाव चेंडू फेकलाय. गोलंदाज होता अश्विन. या गोलंदाजांना आपण पाहिली फलंदाज मयूर. या फलंदाजीचे तर निश्चितच अतिशय खराब फलंदाजी मैदानावरती दाखवते आणि प्रेक्षकांना इन्व्हेस्टमेंट करणारी फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. इथून मात्र मयूरला फक्त एकच काम करायचं. जर मोठे फटके येत नसतील तर आपल्या समोर फलंदाजाला स्ट्राईक देणं सर्वात गरजेचं. पॅडल स्वीपचा प्रयत्न केलाय. या चेंडूवर धावा मिळतील. पंचांचा इशारा येत आहे की बऱ्याच कालावधीनंतर 1 बाउन्स एका टप्प्यात चेंडू सीमा पार. 4 धावा.
थँक्यू डीजे. 733 धावीची करत असताना फलंदाज अश्विन. चेंडू निश्चितच रोकल तर गुडवेळपर्यंत. पंचांचा इशारा. येस बँक मॅक्सिमम गॉन 6 रन. अरे दीवानो मुझे पहचानो कहने आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो. थँक्यू डीजे. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर स्वप्नील पाटील मापा बिगर माहिती देत असताना संघाची एकूण धावसंख्या 29 धावा. गरज झाल्या येणारे 6 चेंडू आणि 27 धावीची गरज. 6 चेंडूमध्ये 27 धावीची गरज. मात्र इथून मयूरनं आता मात्र आग उघडण्यास सुरुवात केल्या. आपले कोट्यातील अस्त्र दाखवण्यास सुरुवात केले. काल सामना झाला होता स्वप्नील पाटील माहिती देत असताना किया निश्चितच 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. वाजी संघाचा फलंदाज होता पंकज पाटील. या फलंदाजीनं मात्र अखेरच्या क्षणापर्यंत हार मानली होती आणि नेवाली संघानं आपली जागा पक्की केली होत्या. तर निश्चितच एका धावेने सामना परास्त झाला होता. वाजी संघ निश्चितच झोप आली नव्हती. काल पूर्ण रात्रीमध्ये वाजी संघाला 6 चेंडूमध्ये 27 धावीची गरज असताना क्रिकेट आहे आपण पाहिले होते. 6 चेंडूमध्ये 27 धावीची गरज होती. केवळच्या मैदानावर कारगिल संघाचा फलंदाज होता ओंकार. या फलंदाजाला 6 चेंडूमध्ये 27 धावा जमवल्या होत्या. मात्र या मैदानावर आपण पाहूया हुरशे संघाचे फलंदाज मैदानावरती आहे निश्चितच रुपेश आणि फलंदाज मैदानावरती आहेत मयूर. पहिला चेंडू इट्स क्लिअर मार्केट. पहिल्या चेंडूवर चेंडू सीमा पार. वाट सुपर स्टॉक 6 धावा. चेंडूमध्ये 30 धावीची गरज होती. साईस्टर विगर संघाला उलवेच्या मैदानावरती आणि ती फलंदाजी केली होती. विगर संघाचा फलंदाज होता निश्चितच दीपक फडके. या फलंदाजाने तो सामना जिंकला होता. मात्र या चेंडूवर आपण पाहिलं होतं पाहिले क्रियामध्ये चेंडूला भिरकावला होता. ज्येष्ठ वन रेंडर एका धावीनं संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. समीकरण बदलत येणारे 4 चेंडू आणि 20 धावीची गरज. 4 चेंडू 20 धावा. हा चेंडू पॅडल स्वीपचा फटका. या चेंडूवर नशिबाची साथ लागते मोशी संघाच्या बाजूला. पंचांचा इशारा येतात. आणखीन एक मोठा फटका मयूरच्या बॅट मधून. ठीक आहे. थँक्यू विजय. 4 सामन्यामध्ये आपण पाहिली होती तर गोलंदाजाच्या प्रेमामध्ये खेळपट्टी केली होती. मात्र या सामन्यामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये अंतिम सामन्यामध्ये धावींची मशीक मैदानावरती पाहायला मिळेल. मात्र इथून 3 चेंडू जर हिरो ठरायचे असेल फलंदाज मयूर. या फलंदाजाला 3 चेंडूमध्ये 14 धावीची गरज. 3 चेंडू 14 धावा. फलंदाज संदेश. बाबा पतंजली षटकार. ठीक आहे. थँक्यू विजय. तर आपण पाहिली तर संघाची एकूण धावसंख्या जोरदार डावल्या. फलंदाज मयूर साडी बॅक टू बॅक 3 चेंडूवरती षटकारांची हॅट्रिक दाखवल्या. फलंदाज होता मयूर. या फलंदाजानं पहिल्या 4 षटकापासून जर अशी फलंदाजी केली असती तर ही गरज आता मात्र आली नसती. मात्र गरज झाली येणारी 2 चेंडू आणि 8 धावीची गरज. 2 चेंडू 8 धावीची गरज असताना सामन्याला कलाटणी देणारी फलंदाजी अप्रतिम फलंदाजी मैदानावर. 2 चेंडू आणि 8 धावीची गरज. ओर द विकेट. 4 चेंडूमध्ये 4 षटकार दाखवल्यात फलंदाज मयूरच्या बॅटमधून. विजय.
या स्पर्धेचा नियम आहे, चेसिंग असणार आहे बघा. हा कंपल्सरी चेसिंग असणार आहे बघा. हा कंपल्सरी शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता. कालचा दिवसाचा सामना सुद्धा वाजे विपक्ष नेवाली याच प्रकारचा सामना सर्व प्रेक्षकांना इथे बघायला मिळतो. तर निश्चितच अप्रतिम सामना, ज्या प्रमाणे सामना व्हायला हवा आणि तशाच रीतीचा सामना. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण जोरदार टाळ्यानं 1 चेंडू 2 धावीची गरज सामन्याच्या मध्ये करणार नाही. 1 चेंडू आणि 2 धावा. निश्चितच सामना जिंकला या ठिकाणी. निश्चितच यस हा सामना जिंकलाय लीडकर सिंगानं. प्रेक्षकांचं कालचा टोकआउट चुकवणारा सामना मैदानावरती पाहायला मिळाला होता. 1 चेंडू मध्ये 2 धावीची गरज होती आणि अशा रीतीनं निश्चितच थांब थोडा अंपर घेतला का. आणि ग्रामस्थ मंडळी भीगर यांच्या वतीने अभिनंदन. भुवनेश्वर क्रिकेट संघाचं स्वागत. मयूर अतिशय चांगल्या प्रकारे खेळाचं प्रदर्शन केलं, तुझं आम्ही इथे स्वागत करतो. अभिनंदन.